मिठू, अगं विधवा स्त्रीने जर यांना ओवाळलं ना तर त्यांच्या संसाराची सुरुवातच वाईट होईल, म्हणून यांनी ओवाळायचं नाही. मी नाही करू शकत औक्षण, आई नाही, तू नाही, मग मयुरीला आत कोण घेणार? मॅम मॅम तुम्ही माझ्या आईच्या जागी आहात आणि जगातली कुठलीही आई तिच्या मुलीच्या बाबतीमध्ये असा अशुभ विचार नाही करू शकत. त्यामुळे माझं औक्षण तुम्हीच करा. नाही प्लीज मॅम. बेटा प्लीज नाही. प्लीज मॅम. हो मम्मा. सुनबाई, आत या. माझ्या घरात तुमचं स्वागत आहे. थांब थांब थांब. तू उखाणच नाही ना घेतला, सुखाणा घे की. हा हसबंडचं नाव तर घ्यायला पाहिजे. हा घे ना. श्री गणेशा करते नव्या संसाराचा, ओलांडून माप घेऊन माहेरची शाल, घेऊन वसा देह रक्षणाचा, राजवीर सरांच्या संसाराची बनून राहीन मी ढाल. वा वा वा, काय काय एकदम भारी उखाणा घेतलायस मयू. म्हणजे ते लग्नानंतर असंच असतं ना, संसार म्हणजे एक रणभूमी होऊन जाते आणि मग नवरा बायकोंची फायटिंग, ढाल तलवार, हो ना? या. थांबा. या या या. अरे राजवीर, बरं आठवलं, तुम्हा दोघांना एकत्र राहता येणार नाही पूजा होईपर्यंत. एकदा पूजा झाली ना की मग. सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे अशी रीत आहे म्हणून. हो नाही. हा आणि ही रीत पाळायला आपण स्वतः वॉच ठेवणार ब्रोच्या रूमवर मिस ब्युटी सोबत. घरी आल्या आल्या तुम्ही मला वॉचमॅनची नोकरी देऊन टाकली. बरं, आता घरातल्या देवाचं दर्शन घेऊया. चला. महिनाभरापूर्वी जर कोणी म्हटलं असतं की 1 महिन्याने तुमच्या मयूचं लग्न होऊन ती सासरी जाणार आहे, तर कोणाला खरं वाटलं नसतं. हो, म्हणजे सगळं काही खूप असं घाई गडबडीत झालं नाही. फक्त तायडे तुझं व्हायला होतं आधी, पण मयूचं झालं. होऊ दे की, काय तुझं पण ना भाऊ, लग्नाचे पण योग असतात ना. मग ते आहेच हो. मयू घरात नाहीये ना, तर घर खूप रिकामा रिकामा वाटतंय हो. आई, अगं तू रडू नकोस ना गं.
किती छान सासर म्हणाला माहितीये ना तिला. हे आहेच ग, पण मुलीचं लग्न होऊन मुलगी सासरी गेली की आईचं काय होतं हे आई झाल्याशिवाय नाही कळणार ग तुला. अगं हो, पण तिथे तिची काळजी घेणारी आहेत की सगळे, आणि ते खूप चांगले आहेत. राजवीर सर तर आपल्याला माहितीच आहेत, यामिनी मॅडम आहेत, आजी आहेत, गॅरी सर आहेत. अगं आपल्या मयूने नशीब काढलंय आई. नाही नशीब काढलंय, सोपं नाही मयूसाठी. म्हणजे म्हणजे अरे म्हणजे अरे मला असं म्हणायचं की ती सासरची माणसं चांगली आहेत, पण सासरची माणसं किती बी चांगली असली तरी मयूला थोडं रुळायला येळ लागेल की, म्हणून म्हणलं मी. ते आहेच. आई, अजून एक चांगली गोष्ट म्हणजे मयूच्या लग्नात बाबा सुद्धा हजर होते. हो ते आहेच, देवाचीच कृपा की हे लग्नाला होते. नाही पण आई, म्हणजे बाबा म्हणतायत ते बरोबर आहे ग. आपली मयू एवढ्या मोठ्या घरात कधी राहिली नाहीये. म्हणजे तू बोललीस ना तिच्याशी व्यवस्थित कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं. हो तिची काळजी करू नको, समोर येईल ती निभावून नेणारी पोरगी आपली, मला खात्री खंबीर आहे ती. हे आहेच, पण काळजी घेतलेली बरी ना. म्हणजे छकुली परत नाही येणार? छकुली परत नाही येणार? अरे तिचं लग्न झालंय ना आता, तूच ना तिचं आज कन्यादान केलं. अरे इसरलास काय? पण कुठे गेली आहे ती? काय कुठं परदेशात गेली का? इथंच आहे की ती, याच शहरात आहे. येत जाईल की तुला भेटायला. हा, आणि आम्ही आहोत की तुझ्या बरोबर. येते डोळे पुस. ए तुम्ही कोणी पण डोळ्यात पाणी काढायचं सांगून ठेव तुम्ही. बरं मयू, तिचीच आठवडे. मनू डोळ्यातनं पाणी काढायचं नाही भाऊ, डोळ्यातनं पाणी नाही काढायचं. तुम्ही जात सगळे कामाला नेहमी सारखं. चला चला चला, काय रे एवढं, आवरूया. चला. देवा, हा क्षण आयुष्यात यावा म्हणून तुझ्याकडे रोज प्रार्थना करत होतो. आता जन्मोजन्मी मिस मयुरींचीच साथ मिळू दे, बस. अजून काहीही नको. देवा, खूप परीक्षा बघावी लागली रे आम्हा दोघांना हा दिवस बघण्यासाठी. पण शेवटी तुझ्या कृपेमुळे आज नवरा बायको म्हणून आम्ही तुझ्या समोर उभे आहोत. आणि आता मी फक्त त्यांची बॉडीगार्ड नाहीये, त्यांची बायको पण आहे. आणि या नात्याने त्यांची काळजी घेणं आणि रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. देवा, फक्त ते पार पाडण्याचं मला बळ दे. आमच्या या नात्यावर कोणाचीही वाईट सावली पडू देऊ नको. कोण आहे? इट वॉज जस्ट अ प्रँक, गंमत करत होतो. आर्यन,
व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अरे तुला किती कॉल्स मेसेजेस केले, तू लग्न झाल्यावर आलास आमचं. आय नो, सॉरी, मी ट्रॅव्हलिंग मध्ये बिझी होतो त्यामुळे मला तुझे मेसेजेस मिळाले नाही, सॉरी. काय रे, तुला एवढी काय घाई होती रे लग्न करण्याची? हा, मित्रासाठी जरा थांबायचंच ना. आय नो सगळं जरा घाईतच झाला रे, म्हणूनच किती कॉल्स मेसेजेस केले. नाही, बरोबर आहे. कसं आहे, एवढी सुंदर बायको असताना कोणालाही लग्न करण्याची घाई होईलच, नाही का? काय म्हणा, सोन्यासारखी बायको मिळाली तुला, एकदम 24 कॅरेट गोल्ड. ऑफकोर्स. मिस मयुरी, या ओळख करून देतो. हा माझा लहानपणापासूनचा बेस्ट फ्रेंड आर्यन, दुबईला असतो माझ्यासोबत. नमस्कार. नमस्कार. इधर जरा. नमस्कार वहिनी. आणि हो, हे असे सरप्राइजेस द्यायची सवय आहे ह्याला. सरप्राईज? अहो, माझ्या हातून चुकून काहीतरी घडलं असतं आता. हाऊ सिंपल सरप्राईज होतो वहिनी. टेक इट इझी. आय होप यू डोंट माइंड. मी पाय पडतो. राजवीर, राजवीर, अरे राजवीर, काय झालं? काही नाही मम्मा, आर्यन आलाय. त्यावेळी तर थेट घरी येऊन सरप्राईज दिले त्याने. बघ. नमस्कार आंटी. खूप आठवण येते मिस मयुरी. काय लग्नानंतर कोणी काढल्या असतील अशा ह्या रीती? अरे, एकमेकांवर इतकं जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन प्रेमींना आता लग्नानंतरही एकमेकांना भेटून न द्यावं, असं कोणाला वाटत असेल? का वाटत असेल असं या लोकांना? अरे, घाबरवलंच ना तुम्ही मला. सॉरी मिस ब्युटी. आपण काय बोलतो? तुमचा शादीबद्दल काय विचार आहे? मयूरचं लग्न ना खूप मस्त झालं. मला तर खूप मजा आली. हो, गुलाबजाम कसले भारी होते. मी 4 गुलाबजाम खाल्ले, 4. वाव. पण ते नाही, म्हणजे तुमच्या शादीबद्दल काय विचार आहे? माझ्या लग्नात ना मी गुलाबजाम नाही ठेवणार. मयूरने ठेवले होते ना, मी रसगुल्ले ठेवले. असे छान. मला रसगुल्ले पण खूप आवडतात, ते असे मस्त असतात. रसगुल्ले नाही मिस ब्युटी, म्हणजे आता तुमचं एवढं छान पार्लर आहे, तुम्ही सेटल्ड आहे, पण मग लाईफ मध्ये सेटल व्हायचा काय विचार आहे? वाटतं ना, पण मी आत्ताच कसा करणार हा विचार तुम्हीच सांगा ना गॅरी सर. काय नाही होणार सेटल? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे आपल्याला सांगा ना. नाही म्हणजे आजपर्यंत मला असं कोणी भेटलं नव्हतं ना, जीवाभावाचं. म्हणजे स्मार्ट, डॅशिंग, क्यूट, ही अशी किल्लर स्माईल असणार, कुरड्या केसांचं, छोट्या छोट्या कुरली दाढी असणार, असे मोत्यांसारखे दात असणार. आजपर्यंत नाही भेटलं म्हणजे
आता भेटलाय का? हो म्हणजे आता तरी तसं वाटतंय. गॅरी, मिस ब्युटी तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला काय हवंय? तुम्हाला भूक लागली तुम्ही काय घेणार? चाय, कॉफी, थंडा, गरम काय हवंय? आपण तुमच्यासाठी आणू शकतो. आपण आता घेऊन येतो तुमच्यासाठी. गॅरी, गॅरी. बापरे, ब्युटी पहारा द्यायचे आपल्याला. जागते रहो, जागते रहो, जागते रहो. अरे मिस ब्युटी, तुम्ही अजून इथेच? मी ते अहो तो गॅरी किचन मध्ये. तुमचा फोन कुठे आहे? माझा फोन तो तरीच तो मला कॉल करत होता. किचन मध्ये त्याला साखरेचा डब्बा सापडत नाहीये म्हणाला तो. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन त्याची मदत करून येतो. ओ थांबा थांबा राजवीर सर, तुम्ही मला असं फसवू नाही या शकत. तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला फसवून निघून जाल आणि मला काही कळणार नाही? मला सगळं कळतं. हा, त्यापेक्षा आपण असं करूयात, मी जाते आणि त्यांना साखरेचा डबा शोधायला मदत करते, तुम्ही इथेच पहारा द्या. सॉरी आजी, तू इथे काय करतेस? तू झोपली नाहीस एवढ्या रात्री? माझं जाऊ दे, तू काय करतोयस इथे? ह्या वेळेला कुठे जाणार आहे आजी? तेच का, म्हणजे कुठे निघालायस का, कशाला चाललायस? भूक लागली होती मला, पाणी संपलं होतं ना रूम मधलं म्हणून. हा काय? आजी किचन कडे जातोय पाणी प्यायला, मला तहान लागली. पाणी किचन. हे घे. थँक्यू. आज जा, पाणी पी, शांतपणे झोप. जा 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 जा. राजवीर, काय आजी? हे केस जे पांढरे झालेत ना, ते उन्हामुळे नाही. चल 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 चल. तसं. गुड नाईट. थँक्यू. दिस इज नॉट डन. लग्न झालंय फायनली आमचं. भेटता येत नाही मला मिस मयुरींना. हे सगळे मिळून असं का करताय? तरी लग्न झाल्यावर पण आम्ही भेटू शकत नाही. असं का असावं? बघूही नाही शकत आहे मी माझ्या बायकोला. एक मिनिट, बघू शकत नाही म्हणून काय झालं? त्यांना फोन तर करू शकतो ना? झोपला होता? नाही. नाही त्यांना झोप? मयुरी, अहो एक दिवस, एक तास, एक मिनिट, एक सेकंद इतका मोठा असू शकतो हे आज कळतंय मला. का? का काय विचारताय? मिस करतोय मी तुम्हाला. मिस मयुरी, आता इथे हव्या होता तुम्ही मला. सर थोडा पेशन्स ठेवा. पेशन्सच तर ठेवले तितके दिवस. मिस मयुरी, आता तर लग्न झालंय आपलं, का भेटू देत नाहीयेत हे लोक? काय आठवलंय रीती त्यांना अचानक? का करतायत हे सगळे असं? सर काय काय म्हणताय तुम्ही? हसताय तुम्ही? मी इथे सिरियसली तुम्हाला मिस करतोय आणि तुम्ही हसताय. काहीच वाटत नाहीये ना तुम्हाला? सर काहीच वाटत नाही असं कसं बोलता? मला पण खूप आठवण येते तुमची. हो ना? मलाही राहवत नाहीये. मी एक काम करू, मी तुमच्या रूम मध्ये येऊ, थोडा वेळ आपण बसून छान गप्पा मारू, मग मी येतो परत. अहो काहीतरीच काय सर, प्लीज असं काही करू नका तुम्ही. आणि ही रीत आहे, रीत पाळायची असते. मिस मयुरी, रीतीपेक्षा
प्रेम मोठं असतं. ते काय नाही, मी येतोय तुम्हाला भेटायला. नाही सर, नको, मी सांगते ना तुम्हाला. जरा सुद्धा पेशन्स नाहीये तुमच्यात. आलात लगेच. सर सर, से काय नॉक केलं आणि गेले कुठे?